नवी मुंबई नेटवर्क. नवी मुंबई के झोपड़पट्टी भाग में विकास के नए रोल मॉडल के साथ इस क्षेत्र का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने अपने ड्रीम प्रोजेक्ट को साकार करने की कवायद शुरू कर दी है. ऐरोली वार्ड क्रमांक 7 से चिंचपाड़ा में विजय चौगले के प्रयासों से अब डंपिंग ग्राउंड में जाने वाला कचरा अब सीधे चिंचपाड़ा के बायोगैस प्लांट में जाएगा और मल कचरा, होटल का कचरा व गीले कचरे का इस्तेमाल कर बायोगैस निर्मित और बिजली उत्पादन करने की दिशा में काम को गति देते हुए अब नवी मुंबई महानगर पालिका मल प्रक्रिया से बायोगैस और बिजली उत्पादन करने वाली राज्य की पहली महानगर पालिका साबित होने जा रही है. बायोगॅसचा प्रोजेक्ट गेले मी 5 वर्ष याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो. म्हणजे या महानगरपालिकेमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रस्ताव टाकला त्यावेळेस हा प्रस्ताव तो पहिल्यांदा आमच्या संस्थेच्या मार्फतच होता आणि महानगरपालिकेच्या नंतर पहिला आम्हाला खर्च करायचा होता, नंतर महानगरपालिकेला करायचं होतं आणि त्या उद्देशाने आम्ही तो बायोगॅसचा आम्ही प्रोजेक्टची सुरुवात आम्ही त्यावेळेस केली. पण नंतर त्याचा खर्च वाढायला लागला तसं मग खासदार निधी त्याच्यासाठी वापरण्यात आली. मग त्याच्यामध्ये मग माइंड स्पेसमधून CRS फंड त्यांचा तो वापरण्यात आला आणि याच्यासाठी पूर्णपणे एक 5 टन कचरा आणि जे मल निस्सरण आहे मल त्याच्यापासून हे बायोगॅस तयार. आणि माझ्या माहितीप्रमाणे घेतले ते की कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणारे महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रोजेक्ट असेल. मलापासून बायोगॅसचं केलेलं आहे. पण इथं आपण इकडे दोन्ही तंत्र वापरलेलं आहे. बायोगॅसला आपण मल पण वापरलेलं आहे आणि कचरा पण वापरलेला आहे. म्हणजे दिघा ऐरोली भागातील मला वाटतं घनसोलीपर्यंतचा 5 टन हॉटेलचा ओला कचरा याच्यासाठी अवेलेबल लागेल एवढी कॅपॅसिटी त्याची आणि अशा पद्धतीने तो करण्यात आलेला आहे. इस बायोगैस प्रकल्प को साकार करने के लिए सबसे बड़ी चुनौती थी झोपड़पट्टी भाग में शौचालय का निर्माण. इस चुनौती को मिशन के तौर पर लेते हुए विजय चौगले ने चिंचपाड़ा को हगनदारी मुक्त करने की दिशा में कदम आगे बढ़ाया. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान को साकार करते हुए विजय चौगले ने चिंचपाड़ा झोपड़पट्टी भाग में एक पायलट प्रोजेक्ट अपने हाथों में लेते हुए केंद्र और राज्य सरकार की निधि का इस्तेमाल कर व्यक्तिगत शौचालय और काफी जगह सार्वजनिक शौचालय की निर्मित करवाई, जिसके फलस्वरूप अब इन शौचालय से निकलने वाले मल प्रक्रिया से मनपा बायोगॅस व बिजली उत्पादन कर पाएगी. महानगरपालिकाने पंतप्रधान निधीतून जर शौचालय आम्हाला इथे देण्यात आले तर त्यावेळेस प्रत्येकाला शौचालय देत असताना मग शौचालय दिल्यानंतर त्याची मल ते कुठं कसं होतं ना, कारण STP लाईनला आमच्या इथे झोपडपट्टीमध्ये कुठलीही लाईन अजूनपर्यंत त्याला जॉईंट नव्हती दिलेली आणि अजूनपर्यंत झोपडपट्टीकडे थोडं अशा बाबतीत दुर्लक्षित झालेलं होतं आणि त्यामुळे ते लाईन ते नसल्यामुळे मग आम्ही माझ्या कल्पना आली की मी त्यावेळेस आमच्या ॲडिशनल असतील पत्तीवार याच्याशी चर्चा करून त्याने समजलं की आपण एक असं तयार करू की हा जो मल आहे मल एका ठिकाणी येईल आणि त्याच्यापासून आम्ही एक टाकी तयार करायचं उद्दिष्ट होतं आमचं की सर्व मल एका टाकीमध्ये येईन तिथून महानगरपालिकेच्या गाडीतून तो STPला जाईल. पण त्यावेळेस मग ते पत्तीवार साहेबांचं आमचं असं ठरलं की नाही आपण या ठिकाणी बायोगॅसचं आपण एक करूया. पिंपरी चिंचवडला कुठेतरी मलवरती बायोगॅसचा एक प्रोजेक्ट झालेला होता. मग तसे हे केलं त्याचे जे कोणी नांगरे म्हणून आहेत त्यांना ते कन्सल्टंटला ते नांगरेला हे करून
मग आम्ही ही सुरुवात केली. आता ही सुरुवात करता करता 5 वर्ष झालं. आम्ही मलवरनं मग आम्ही त्या ठिकाणी कचऱ्याचं पण नियोजन दिलं की कचऱ्यावरती पण दोन्ही ह्याच्यावरती बायोगॅस तयार होईल. भविष्य में लगभग 25,000 आबादी की संख्या को ध्यान में रखते हुए इस बायोगैस प्रकल्प में ग्रे वाटर टैंक, पानी की टंकी, एनारोबिक डाइजेस्टर, फीड हैंडलिंग रूम, बैलून रूम और इंजन रूम का निर्माण किया गया है. तकरीबन 1,61,00,000 रुपए की निर्मित से इस बायोगैस प्रकल्प में 5,000 किलो कचरा की क्षमता युक्त टैंक में रोजाना महानगर पालिका बायोगैस के साथ 300 किलोवाट बायोमिथेनेशन बिजली उत्पादन करेगी. गौरतलब है कि इस महत्वाकांक्षी बायोगैस प्रकल्प को सन 2017 में तत्कालीन आयुक्त डॉक्टर एन रामास्वामी के कार्यकाल में मंजूरी मिली थी. ऐसे में इस प्रकल्प के सम्मुख आने वाली हर चुनौतियों को पार करते हुए ठेकेदार अश्विनी इंफ्रा डेवलपमेंट प्राइवेट लिमिटेड कंपनी के माध्यम से नवी मुंबई के इस सबसे महत्वाकांक्षी बायोगैस प्रकल्प को साकार करने में कामयाबी हासिल की. धैर्य और लक्ष्य इन दो जीवन के मूल मंत्र के साथ आगे बढ़ते हुए विजय चौगले ने चिंचपाड़ा में इस प्रकल्प को साकार कर दिखाया है. इस बायोगैस प्रकल्प का निर्माण थाने के सांसद राजन विचारे के सांसद निधि, मेसर्स माइंड स्पेस बिजनेस पार्क प्राइवेट लिमिटेड के CER फंड और नवी मुंबई महानगर पालिका के आपसी सहयोग से किया गया है. जब से नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर ने मनपा की कमान संभाली है, उसके बाद से इस प्रकल्प ने और रफ्तार पकड़ी है और अभिजीत बांगर के साथ शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता गिरीश घुमास्ते, उप अभियंता जितेंद्र रावल, पब्लिक हेल्थ इंजीनियर विकास वखारे और उनकी टीम के उल्लेखनीय कार्यों के चलते आज काम की रफ्तार और गुणवत्ता दोनों का परिचय यहाँ हो रहा है. प्रायोगिक तत्व पर पहले इस प्रकल्प से तैयार बिजली का इस्तेमाल क्षेत्र के पथ बिजली खंभों के लिए किया जाएगा. नवी मुंबई में पहली बार बायोगैस के माध्यम से चिंचपाड़ा के 3 घरों में ईंधन दिया जा रहा है और चरणबद्ध तरीके से इसमें इजाफा किया जाएगा. याचा उपयोग येथील आम्ही सर्व स्ट्रीट लाईटला आम्ही बायोगॅसचं हे घेतलेलं आहे आणि कुकिंगसाठी आम्ही झोपडपट्टीमध्ये आत्ता पहिल्यांदा 3 घरांना दिलेलं आहे. नंतर मग जसं जो गॅस अवेलेबल होईल तशा पद्धतीने मग आम्ही कॅपॅसिटी वाढवणार आहे. विजय चौगले ने अपने इस ड्रीम प्रोजेक्ट को साकार कर दिखा दिया कि जहां चाह है वहां रहा और बना दिया नवी मुंबई महानगर पालिका को देश की पहली महानगर पालिका जो होटल कचरा, मल प्रक्रिया और गीले कचरे का इस्तेमाल कर बायोगैस और बिजली उत्पादन करेगी.